पटप्रेमी बंधूंनो आणि युवक शेतकरी मित्रांनो, आता आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये टॉप 5मध्ये पडणारी जोडी म्हणजे पांडुरंग पाटील बाळबुद्दे यांची जोडी. तर मित्रांनो, आपण त्यांच्याकडे आज मुलाखतीला आलेले आहोत. त्यांच्याकडे पटाचा शौक हा 3 पिढ्यांपासून आहे. त्यांचे आजोबा, वडील आणि आता ते भाऊ स्वतः पटाची जोडी हाकलत आहेत. तर मित्रांनो, त्यांचा इतिहास कसा काय होता, त्यांना पटाचा शौक कसा लागला, हे आपण यांच्याकडून या व्हिडिओमध्ये सर्वत्र जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता पटामध्ये बक्षिसे मिळतात ती रोख रक्कम. जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये बक्षिसे आणि रोख रक्कम मिळत नव्हती, फक्त मिळणारे बक्षीस होते शील्ड, ट्रॉफी हे होत्या. तर त्या जुन्या काळातले बक्षीससुद्धा त्यांच्याकडे आजही साठवून ठेवलेले आहेत. ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. मित्रांनो, मालकांकडे अनेक बैल येतात जातात, परंतु त्यातील काही मोजके बैल हे आपली आठवण आणि कीर्ती कमवून ठेवत असतात आणि मालक त्यांची फोटो पण अशा प्रकारे जपून काढून ठेवत असतो. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी अनिरुद्ध पांडुरंग बाळबुद्दे, आमगाव खुर्द, तहसील साकोली, जिल्हा भंडारा. तुमची जोडी कोणत्या नावाने असते? ही जोडी असते पांडुरंग केऊ बाळबुद्देच्या नावाने, पांडुरंग बाळबुद्दे. आता किती बैल आहेत? आता आपल्याकडे 4 बैल आहेत. बैलाचा परिचय आहे. हा आमचा सर्वात मास्टर बैल आहे राजा. त्याचं नाव आहे राजा. हा राजा बैल मास्टर आहे, सर्वांचा मास्टर हा आहे. याला दोन्ही बाजूला जुपा, कसेही जुपा, काही जुपा. हा दानीच्या ना इकडे ना तिकडे. हा सर्वांचा माइंडेड बैल आहे. दानीचा पक्का आहे आणि धावण्यातही 1 नंबरचाच आहे. आजपर्यंत 1 ते 5 नंबरच धावला आहे. मागल्या वर्षी याची काही प्रकृती बिघडली होती, ज्या कारणानं 2 महिने रिटायर राहिला. त्याच्यानंतर ह्या वर्षी यानं पुरा सीझन 1 नंबरच चालत आहे. आता टॉप मध्येच चालत आहे. हा आमचा नावाजलेला आणि नामांकित माझा लहानसा पोरगा आहे 6 वर्षाचा. तो सुद्धा याला सोडबान करते तरी काही करणार नाही, एवढा खात्रीपूर्वक बैल आहे हा. आणि याच्यासाठी आम्ही मग पुन्हा जोड आणला. हे आता आमची चंदामाडी आहे. ही टॉपवर आहे आता सध्या. हिच्यामध्ये आम्ही जवळपास 7-8 बैलाची हेराफेर केला, पण अजून ह्या बैलाला म्हणजे लागलेला बैल नाही. तोंड नाही भेटलाय. ही नाही, हा घरचा नाही. हा सर्व बैल म्हणजे माझे स्वतःचेच आहेत, परंतु ते बाहेरून घेऊन आणले आहेत. हा आणलो होतो मी बरघाट वरून. बरघाट बालाघाट जिल्ह्यामधला आहे. तिथून नाही, हा आहे बय्याटिकूर ह्या गावचा आहे. त्या गावची ही माडी आहे. ती मागल्या वर्षी आणला होती आणि याला 3 वर्ष झाले. हा राजा बैल. त्याच्यानंतर मग हाही पुन्हा मागल्याच वर्षी आणला. हा 4 दात बच्चा होता. याचं नाव हिरा आहे. पण आम्ही याला सहजी आम्ही याला गोराज म्हणून प्रख्यात आहे. कोणी याला गोराज म्हणतात, पण आमच्या घरगुती नाव आहे याला हिरा. हा आता 6 दात आहे. हा आणलो होतो मी देवठाणा MP वरूनच. हा राजा बैल आणला होती रामजीटोला. आणि आता ह्या वर्षी आणला आम्ही हा एक खबरी नावाचा. आता आम्ही याचं नाव नाही ठेवला, पण याच्या मालकाकडनं नाव आहे खबरी. तर हा ह्या वर्षी आणला. याचे 4-5 मैदान केला. त्याच्यानंतर आता थोडा पायामध्ये याच्या दुखापत असल्यामुळे आता सध्या घरी रिटायर आहे. कुठल्या पटामध्ये दुखापत? याला मालोटोलेच्या पटामध्ये दुखापत झाली होती. आता मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून पटाचा शौक करता? मला पटाचा करीबन शौक आहे 25 वर्ष असं समजून चला. मी 10व्या वर्गात असताना तेव्हापासून मी शौक करत आहो. आणि तेव्हापासून माझे आजोबा हे पटाचे शौकीन समजून चला. त्याच्या मागं जाणे, छकड्यावर बसून जाणे, तेव्हापासूनचा मी शौक करत आहे आणि आजही पण करत आहे. आतापर्यंत तुमच्याकडे किती बैल घडले? आतापर्यंत आपल्याकडे जवळपास 17-18 बैल होऊन गेले आहेत, घडले आहेत. तर त्या 17-18 बैलापैकी असा काही एका नावाजलेला बैल आहे आपल्याकडे. पूर्वी एक लाल बैल म्हणून होता. त्या बैलानं अख्खा म्हणजे पूर्ण आपला भंडारा जिल्हा गाजवला, गोंदिया जिल्हा गाजवला असा तो आपल्याकडे मरण पावलेला बैल आहे. तो रिटायर झाला होता आणि तो हे पटावर बंदी याच्या 3 वर्ष आधीच असा तो मरण पावला. माता राहून मरण पावला. त्यानं शेवटपर्यंत त्यानं शेवटपर्यंत पूर्ण सर्व्हिस केलंय. म्हणजे रिटायर झाल्यानंतर तो फक्त 3च वर्ष आपल्या घरी कायम बसून राहिला. त्याच्यानंतर तो मरण पावला. मग नव्याने हे पुन्हा शौक चालू झाले, म्हणजे पट शौक चालू झाले. त्याच्यानंतर आम्ही एक नीलू बैल घेतला होता पहिल्यांदा. तो नीलू बैल आमच्याकडे 6 महिन्यातच मरण पावला. जो नीलू बैल घेतला तो फक्त आमच्याकडे 3 महिने राहिला. 3 महिन्यामध्ये त्यांना शौक केला नाही, त्याची प्रकृती बिघडल्यामुळे तो मरण पावला. त्याला जोड म्हणून मग तो आम्ही राजा घेतला. तर हा राजा त्याच्याबरोबर फक्त 1च महिना चालला.
आता सध्या तुम्ही कोणत्या आता किती पटांमधून पहिला नंबर दुसरा नंबर ह्या वर्षीच्या तुलनेमध्ये आम्हाला जवळपास 9-10 मैदान झाले का 1 नंबर आम्ही गाजवला. मग त्याच्यानंतर 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, जसे जसे आता नामांकित बैल मोठ्या लोकांच्या जोड्या येतात त्यानुसार मग आपले बैल नंबरनुसार, सिरियल नंबरनुसार, जसं आता एकोडीला 6 नंबर होता. काल वाकलला एक मैदान झाला वाकल, तिथे 1 नंबर झाला. इकडे किनीला 1 नंबर झाला, किनीला 2 नंबर झाला, धानोरीला 3 नंबर. असे आपले जवळपास 1 ते 10च्या लगभग हे पण 1 ते 5 हा डेफिनेटली परमानंटली नंबर आहे. जर बाहेरून जोड्या आल्या तर 1 ते 10 पर्यंत. हो, जसे मोठे नामांकित आले, जसे एमपी वरून आले, एमपी वाल्यांचं थोडंसं आता सध्या बोलबालाच आहे, त्यांच्या जोड्या खूप मोठ्या आहेत, तर ते आले तर आपला 5 नंबरच्या लगभग नंतर नंबर जातो. आणि समजा आपण आपल्याच क्षेत्रातले असले तर आपण 1 ते 5 नंबर हा आपला परफेक्टली असते. आता मी बऱ्याच शेतकऱ्यांची किंवा जोडी मालकाची मुलाखत घेतो, तर ते म्हणतात की पहिल्या 5 मध्ये एमपी वाल्यांचं टार्गेट असते. तर असा विशेष काय आहे की ते एमपीचेच बैल पहिल्यामध्ये पडत असतात, आपले बैल त्याची तुलना नाही करू शकत? नाही, आपले बैलामध्ये तेवढी क्षमता आहे आणि आपले बैल तेवढी त्याची कॅपॅसिटी आणि त्याची बरोबरी आपले बैल करू शकतात. परंतु आपला असं आहे का आपला नियोजन नाहीये. त्यांचं नियोजन असं आहे का त्यांचा मलाई, त्यांचा खिलाई पिलाई जो काही आहे त्याचा नियोजन तो वेगळा आहे. आणि त्यांचा कसं असते 15 दिवसाचं एक मैदान असते, आपला हा दररोजचा असते, कंटिन्यू असते. एमपी मध्ये तुम्ही पाहता 15 दिवसाचं एक मैदान असते आणि आपले इकडचे मैदान आहेत दररोज आहेत, डेली आहेत. तर आपले बैल दररोज डेली धाव आपल्या बैलाची प्रकृती पूर्वी वीक होऊन जाते. म्हणजे बैलांना विश्रांती विश्रांती देणे गरजेचं आहे. आता सध्या डोंगरियाचं नाव चालत आहे. हो, तर आता तुम्ही 25 वर्षापासून जसं पटाचा शौक हा. होता म्हणता, हा. तर याच्यापूर्वी असा एखादा बैल होता का की त्याने फक्त आपलाच नाव ठेवला होता? हो, आपल्याकडे होता तो, जो मी आता याच्या आधी बोललो होतो का आपल्याकडे एक लाल बैल होता म्हणून, तो होता की तो दररोज कंटिन्यू 1 नंबरच धावायचा. त्याला कितीही पळवा, एका दिवशी 2ही राऊंड पळवल्या तरी तो पडणारच होता. मग अजून तुम्ही भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या व्यतिरिक्त कुठे बाहेरच्या नाही? नाही, फक्त मी एमपीला गेलो होतो, 2 वर्ष गेलो एमपीला. पण तो जो आमच्याकडे बैल होता तो होता लांब दानीचा, म्हणजे जवळपास त्याला 1500, 1600, 1700 दान राहायची, त्या ठिकाणी तो 1 नंबर बनवायचा गाजवाचा. आणि एमपीचे मैदान म्हणला तर हे 900, 1000 बस एवढ्यामध्येच राहायचा. तर आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे पटाची दान हो आणि एमपी तीन हो, याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? याच्यामध्ये नेमका फरक आहे तिकडे फक्त 1000 ते 900 ते 1000, 1100 हा हाय स्कोअर मध्ये त्याचा मैदान झाला. आणि आपल्या मैदानाची सुरुवात होते 1200, नंतर 1500, 1600, 1700 असं आहे. त्याच्यामुळे त्याच्या बैलाची स्पीड ही जास्ती असते. मग अजून यांची आता खिलाई पिलाई कसं काय? खिलाई पिलाई म्हणजे त्यांची खिलाईचा विचार केला तर गहू, दूध, अंजीर, बदाम हा सर्व त्यांना चालू आहे. मग आता खर्च वगैरे निघते? खर्च निघू अथवा नको निघू हे शौक आहे. खर्च तर मी तरी माझ्या उद्देशातून सांगतो का खर्च निघे नाही. कोणी काय म्हणत असतील का मी पटाच्या माध्यमातून एवढे कमवला तेवढे कमवला, पण असा माझा तरी मत आहे का आपण कमवत काही नाही, कारण की आवकपेक्षा जावक जास्ती आहे. म्हणजे एक शौक आहे. शौक बस. त्याच्यामध्ये असं हे आता बाकीच्या लोकांचं माहित नाही, पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो का आपण पटाच्या माध्यमातून कमवत नाही, फक्त एक शौक आहे. शौक आहे, नाम चालते का चला भाई नाही जोडी कोणाची आहे तर बाळबुद्धे भाऊची आहे, बस एवढा आहे. नाहीतर हे कमाई आहे तर मग ते 1 ते 5 नंबर कंटिन्यू जो धावत आहे त्याची कमाई आहे. पण आपण 15 नंबर 20 नंबर जे चालत आहेत त्यांना कमाई नाहीये, उलट घाटा आहे त्या शौकामध्ये. काळामध्ये पटावर बंदी आली होती, हो, तर तो निर्णय योग्य होता का शासनाचा? नाही, तोही बिलकुल नाही. आम्हाला तर असा वाटत होता का पट केव्हा चालू होते बा, कारण का आम्ही शौकीन होता. एखाद्या माणसाला ज्या गोष्टीचा छंद असते त्याला असं वाटतं का चला भाई आपण ह्या ठिकाणी गेल्याच पाहिजे, आपला छंद झाल्याच पाहिजेत. तसा होता. आम्हाला तर असा वाटत होता किंवा आजही वाटते का आम्हाला दररोज पटावर गेला तर आम्हाला दिवस आमचा चांगला जाते असं वाटत आहे. मनोरंजन होते. हा. बरं, आता हे तुम्ही आमचे जे आता शेतकरी मित्र आहेत, हा, तर त्याला तुम्ही का सांगू शकाल? शेवटचा प्रश्न असा आहे का माझ्या तरी मते का जसा मी एक शौकीन आहे तसा त्या पद्धतीने जसा माझ्याकडे 4 बैल आहेत, मी 4 बैलाची संगोपन करत आहे आणि पालत आहे, त्याच पद्धतीनं बाकी शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या बैल पाळल्या पाहिजेत आणि त्यांचं संगोपन केल्या पाहिजेत, नाव चालल्या पाहिजेत. बाकी काही नाही. बाकी तर गौ मातेवर तर सर्व म्हणजे अत्याचारच आले होते आजपर्यंत, ते तसं झाल्या नाही पाहिजेत. आणि प्रत्येक आपल्या क्षेत्रामध्ये चांगले बैल टिकून राहिल्या पाहिजेत. हा आपला राजा नावाचा बैल आहे. हा आपण 1,23,000 मध्ये घेऊन आणला होता याला आपण. हा 3 वर्षापासून आता नामांकित आहे, चांगला चालत आहे, म्हणजे फेमस आहे. आता सध्याच्या परिस्थितीत हा फेमस आहे. आजही ह्या बैलासाठी म्हणजे कोणाचा फुट्या असेल काही असेल इकडे तिकडे दाणीच्या बाहेर जाणारा असेल तरी पण ह्या बैलाची डिमांड आहे. आजही ह्या बैलाची डिमांड आहे. आणि मी आपल्या 4 बैलामध्ये समजा पब्लिकला चालवायचा काम पडला तर मी यालाच चालवतो. पडते दोन्ही बाजू, दोन्ही खांदी पडते, पण पब्लिक किंग हा आहे.
का जेणेकरून फुटणारा असला, काही असला, बाकडा हेकळा जरी असला, जाणारा असला तरी त्याला आपण दाणीवर आणण्याचा प्रयत्न हा 100% करते. हे या राजा बैलाची हे ह्या राजा बैलाची खासियत आहे. आणि एकदम सिंपल आहे. 2 माणसं फक्त तुम्ही याला जुंपू शकता, एक समोर धरणारा आणि एक शेडला.